नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम सानप. नुकत्याच लागलेल्या कंबाईन मुख्य परीक्षेमध्ये माझी पोलीस उपनिरीक्षक या पदावर निवड झालेली आहे. त्यात माझा राज्यात 37वा रँक आहे आणि कॅटेगरीमध्ये माझा दुसरा रँक आहे. हे लेक्चर करण्याचा एकच उद्देश तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल, की 8 वर्षाचा वनवास संपला. ॲक्चुअली 10 वर्ष लागले, 2 वर्ष मी कोरोनाचे सोडून देतो. फक्त मला सांगायचं आहे, की कसं मी टिकून राहिलो आणि टिकून राहिलं तर कसं यश तुम्हाला भेटतं. त्यासाठी हे मी लेक्चर करतोय. आजकाल बरेच विद्यार्थी प्रेशरमध्ये, डिप्रेशनमध्ये आहेत. तर म्हटलं चला आपण एक लेक्चर करूया आणि मुलांना गाईड करूया. थोडी माझी पार्श्वभूमी सांगतो. माझे वडील शेती करतात. घरात कुठलीही एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी काय असते याची कुठलीही पार्श्वभूमी नाहीये. 2016ला माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली. चांगले जॉब्स नव्हते. म्हटलं चला आपण एम-पी-एस-सी करूया. जेव्हा या क्षेत्रामध्ये आलो आणि त्यावेळेस मी सिलेबस बघितला, राज्यसेवेचा बघितला, कंबाईनचा बघितला. तर मी ठरवलं, की आपण कंबाईनचा सिलेबस जो आहे तो मला त्याची फ्रेम समजली आणि हा सिलेबस बघितल्यानंतर मला कळलं याची मुख्य ही परीक्षा मी व्यवस्थितरित्या क्रॅक करू शकतो. त्याच्यानंतर मग सुरुवात केली. 2016ला मी सुरुवात केली. 16 ते 19 फुल टाईम प्रिपरेशन केलं. 19ला माझी मुख्य परीक्षा 4 मार्क्सनी गेली. 20ला मी ती परीक्षा ॲक्चुअली डिले झाली. 2 वर्षांनी झाली. ती माझी फायनल पोस्ट 1 मार्क्सनी गेली. 21, 22, 23 सलग मी प्रिलिम्स फेल झालो. पण 24ला मी प्रिलिम्स 70 मार्क्सनी पास झालो. मुख्य परीक्षेलाही चांगले मार्क्स घेतले. ग्राउंडलाही चांगले मार्क्स आले. इंटरव्ह्यूला सुद्धा चांगले मार्क्स आले. इंटरव्ह्यूला चांगले मार्क्स येण्यामध्ये कंबाईन मेंटरचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतली आणि आज मी तुमच्यापुढे एक पी-एस-आय म्हणून उभा आहे. आता हे बोलत असताना मी माझं सांगणं गरजेचं आहेच. पण तुम्ही ॲक्चुअली काय केलं पाहिजे? माझं आता केलं काय पाहिजे? पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू आणि सॉरी ग्राउंड आणि इंटरव्ह्यू असे हे टप्पे आहेत. थोडी त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. पूर्वपरीक्षा, जेव्हा तुम्ही या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेता, आल्यानंतर तुम्ही सिलेबस बघा. सिलेबस बघितल्यानंतर बुक्स डिसाईड करा आणि एकदा की ते बुक्स डिसाईड केले, की पोस्ट निघेपर्यंत तुमच्याकडे तेच बुक्स पाहिजे. ते बुक्स तुमच्यासाठी बायबल असणार आहेत. मग आता ठीक आहे, बुक्स तर सिलेक्ट झाले. मग मग आत्ता काय झाले स्पर्धा परीक्षा ही स्पर्धा खूप तीव्र झाली आहे. प्रत्येकाकडे चांगलं कंटेंट उपलब्ध आहे. त्यातल्या त्यात आपल्याला बेस्ट द्यायचं मग कसं करणार? मग त्यासाठी तुम्ही तुमचा टाईम झोन ठरवा. टार्गेट सेट करा डेलीचे आणि त्यानुसार अभ्यास करा. उगाच लायब्ररीत गेलो, आज काहीतरी वाचायचंय, उद्या काहीतरी वाचू, असं करू नका. जे तुम्हाला उद्या काय वाचायचंय, ते आज रात्रीच तुमचं डिसायडेड पाहिजे आणि 8 दिवसाचं पूर्ण प्लॅनिंग पाहिजे आणि त्या प्लॅनिंगनुसार तुम्ही ते वर्क केलं पाहिजे. आता काही मुलांचं माझं म्हणजे म्हणणं आलं, की "सर हे असं होतच नाही." मग कसं केलं पाहिजे? म्हणजे मी काय यांची म्हणजे कंबाईन मेंटरची ॲड करत नाहीये. पण सिरियसली सांगतो, कंबाईन मेंटरनी ज्या पद्धतीनं जो टार्गेट प्लॅन आणलाय मेंटरशिपचा, इतका अत्यंत दर्जेदार आहे. मी फक्त त्यांच्याकडे इंटरव्ह्यूच्या या निमित्ताने भेटलो. पण त्यांच्या ज्या टेस्ट सीरीज असतील, या गोष्टी असतील, त्या खरंच उल्लेखनीय आहेत. खरंच काही मुलांचा अभ्यास होत नसेल, तर त्यांनी ही मेंटरशिप जॉइन करा आणि तुमचे लिमिट्स ओळखा, त्या पद्धतीने अभ्यास करा. त्याच्यानंतर नुसता अभ्यास करायचा नाही. मग आपला खरंच अभ्यास झालाय का? त्यासाठी टेस्ट सीरीज पाहिजे ना. ॲक्चुअल रंगीत तालीम तर झाली पाहिजे ना. टेस्ट सीरीज जॉइन करा. ती कोणतीही करा. यांची तर उत्तमच आहे. तुम्हाला जी वाटेल ती करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. हा झाला पूर्व. मग मुख्यला काय? तुम्ही मुख्यला गेल्यावर एक वेगळी एनर्जी असते. 2.5 लाख मुलांमधून तुमचं सिलेक्शन झालेलं असतं आणि तुम्हाला तुमच्यामध्ये ती एनर्जी पाहिजे, तो आनंद पाहिजेच. कारण काहीतरी तर तुम्ही वेगळं केलेलं असते. आनंद 2-3 दिवस ठेवा, नंतर काय करायचं? तिथं 2 विषय आहेत महत्त्वाचे. पहिली गोष्ट तर मराठी इंग्लिश, नंतर जी-एस. मराठी इंग्लिश हा गेम चेंजर आहे. मराठी इंग्लिशला जो 80 प्लस मार्काने 75 प्लस त्याच्यासाठी पोस्ट फिक्स आहे. मग काय करायचं? मुलं फुल येतात. वरवळांचं पुस्तक, खूप नोट्स वगैरे आणणार. एन्जॉय म्हणजे आनंद वाटतो त्यांना. ठीक आहे वाटला पाहिजे. पण काय केलं पाहिजे? मग येणार दिवसभर ग्रामर घेऊन बसणार. असं नाही केलं पाहिजे. त्याची फ्रेम समजून घ्या. काय फ्रेम आहे? फक्त 55 मार्काला ॲक्चुअल ग्रामर विचारतात. 10 मार्क्सला पॅसेज विचारतात आणि उरलेले सर्व व्होकॅब विचारतात. लायब्ररीमध्ये जे काही 20,000-25,000 मुलं मेन्सला बसलेले आहेत. सर्वजण ग्रामर करतायत. पण पॅसेजवर आणि व्होकॅबवर कमी लक्ष देत आहेत. 1-1 तास देतात. ग्रामरला जर 5-5 तास देतात आणि व्होकॅबला 1 तास देतात. असं चालणार आहे का? नाही. मग तुमचा प्रश्न असेल, "सर तुम्ही फक्त सांगताय, मग केलं काय पाहिजे?" तर केलं असं पाहिजे, की तुम्ही ग्रामरसाठी जे स्टँडर्ड रेफरन्स आहे, म्हणजे मी कोणताही क्लास केलेला नाही. पण मराठीसाठी मी मोरावाळंबे सरांचं पुस्तक वापरलंय आणि इंग्लिशसाठी महेश पाटील सरांची एक अत्यंत दर्जेदार नोट्स आहे, ती मी वापरली होती. त्याच्यानंतर मग आता व्होकॅबसाठी काय करायचं? एखादं बुक्स आणा,
आणि ते वाचत बसायचं. युजलेस आहे. ते करायचं नाही. मग काय करायचं? पी-वाय-क्यू. पूर्व असो, मुख्य असो, काहीही असो, पी-वाय-क्यू हे बायबल आहे. मग समजा आता फॉर एक्झाम्पल सूर्य शब्द आहे. सूर्य शब्दाचे तुम्हाला जिथे-जिथे भेटतील, मग ते कुठूनही शोधा. तिथून तुम्ही ते सर्व त्याच्या समानार्थी शब्द कलेक्ट केले पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे 20-20, 25-25 शब्दार्थ रेडी पाहिजे एका शब्दाचे समानार्थी म्हणा. कोणतीही गोष्ट असो म्हणजे इडियम्स असो, फ्रेजेस असो, एक तुमच्याकडे तो डेटा रेडी पाहिजे आणि त्याची मॅक्सिमम रिव्हिजन करा. मुख्यचं कसं आहे, साचा ठरलेला आहे. त्याची मॅक्सिमम रिव्हिजन झाली पाहिजे. तिथे परत तेच येतं. मी वाचतोय, मी सर्व करतोय, एक सॅच्युरेशन आलंय, मग काय करायचं? परतही तेच सांगतो. मी काही ॲड करतच नाही. पण त्यांनी जी पद्धतीनं जी डिझाइन केलंय ना, म्हणजे खरंच दर्जेदार आहे. मी त्यांचा स्टुडंट नाहीये. मी त्यांचा टेस्ट पेपर खरं सांगतो, झेरॉक्स मारून आणून सोडवायचो. जेव्हा भेट झाली, मला जेव्हा समजलं हे काढतंय कोण, खरंच उल्लेखनीय. मी नतमस्तक झालो त्यांच्यापुढं. तिथेही जर तुम्हाला जर वाटत असेल, की अभ्यासामध्ये सॅच्युरेशन आलंय, काय करायला पाहिजे, काही समजत नाही, काय करू? तर खरंच मेंटरशिप जॉइन करा, मुख्यची पण. टेस्ट सीरीज पण जॉइन करा. बाजारात खूप साऱ्या टेस्ट सीरीज आहे. तुम्ही कोणती लावा असं म्हणत नाही, हीच लावा. कोणतीही लावा, पण हा या वेने तुम्हाला जावंच लागेल. तर आणि तरच पोस्ट आहे. पण हे झालं. अजून पी-एस-आयसाठी 2 टप्पे तर राहिलेत. त्यानंतर आहे ती मैदानी चाचणी. तर मैदानी चाचणीचं मी जेव्हा प्रॅक्टिस करत होतो, तेव्हा मी बघितलं, बरेच मुलं मैदानी चाचणी म्हणजे ग्राउंडसाठी पूर्णतः वीक आहेत. मग काय केलं पाहिजे? मग आपण रोज तेवढं शक्य आहे अर्धा तास तुम्ही व्यायाम केला पाहिजे. शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. व्यवस्थित डायट फॉलो केला पाहिजे. तर आणि तरच 3 ते 4 महिन्यामध्ये ग्राउंड होतं. नाहीतर 60 मार्क पाडणं पण मुश्किल आहे. तुम्ही जर मुलींना विचारा, की 60 मार्क पाडणं किती मुश्किल आहे? त्या तुम्हाला एक अत्यंत योग्य पद्धतीने सांगतील. शेवटचा टप्पा राहिला मुलाखतीचा. मुलाखत. मुलाखत इतकं पॅनिक व्हायची गरज नाही. काय करायचं? काय वाचू? स्क्रिप्ट आणा, हे करा, ते करा. असं नाहीये. प्रत्येक तुम्ही जेव्हा मुलाखतीच्या रूममध्ये एंट्री करता, तेव्हा त्यांना माहिती नाही हा मुलगा येतोय आणि आता मी याला हेच प्रश्न विचारणार आहे. तुम्ही एंट्री केल्यानंतर जे काही सुरुवात होणार आहे, पहिल्या प्रश्नांपासून तिथून पुढे ते तुमचे प्रश्न बनत जाणार आहे आणि ठरणार आहे. मग काय ती खरंच फक्त पर्सनॅलिटी टेस्ट आहे. मग मग त्याचा काय मग काही जण म्हणतील 3 महिने अभ्यास करतो, 5 महिने अभ्यास करतो. असा काही अभ्यास नाही. आपण जेव्हा आपल्याला जेव्हा समजायला सुरुवात होते, की बरोबर काय, वाईट काय, तेव्हापासून तर आत्तापर्यंत तुम्ही समाजात काय बघितलंय, कसे वावरलेत, ती टेस्ट आहे. या मुलाची क्षमता कशी आहे? हजर जबाबी आहे का हा? हा कसा बोलतो? याचं म्हणजे थिंकिंग कशी आहे? एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा याचा दृष्टिकोन कसा आहे? त्यांना फक्त तेवढं बघायचं कारण ऑलरेडी तुम्ही मेरिट क्रॉस करून आलेले आहेत. बस तेवढा एक टप्पा पार पार केला की काय पी-एस-आय नाव तुमच्या पुढे लागणारच आहे. शेवटी जाता-जाता एक सांगतो. आता कंबाईन मुख्य 2025 ची परीक्षा आहे. 2026 ची पूर्व आहेत. स्वतःला झोकून द्या. टाईम झोन डिसाईड करा. त्या पद्धतीने अभ्यास करा. यशस्वी होण्यासाठी जे शक्य आहे, ते सर्व करा. अभ्यास करून कोणी काही मरत नाहीये. किती वेळ करा, काही करा, जे करता येईल ते करा. फक्त आम्हाला पोस्ट मिळवायची आहे. हे करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगतो शेवटी, यश आणि तुम्ही, तुमच्या दोघांमध्ये फक्त काही मीटरचं अंतर आहे. यश ही अदृश्य शक्ती आहे, तुम्ही दृश्य शक्ती आहे. जोपर्यंत तुम्ही दोघं एकमेकांना भेटत नाही, तोपर्यंत दोघांचाही उद्धार होणार नाही. तुम्ही ज्या ताकदीनं यशाकडे जाण्याचा प्रयत्न करताय, त्याच्यापेक्षा कितीतरी ताकदीने यश तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करते. जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बोलतोय मी. एकदा का तुमची भेट झाली आणि तुमचा उद्धार झाला, मग काय बघायलाच नको. आणि ह्या पूर्ण लेक्चरमध्ये जर माझ्याकडून काही उलटं वगैरे बोललं गेलं असेल किंवा काही वर-खाली झालं असेल, तर एक छोटा भाऊ म्हणून मला समजून घ्या. कारण मी फर्स्ट टाईमच कॅमेरा फेस करतोय आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.